आणि एकनाथ शिंदेचं मला बोलणं झालं या विषयावर. तर त्यांनी म्हणलं की त्याला युती घ्यायला बरं होईल, त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला की सोबत घेऊन काम करायचं. कोर्टाचा निर्णय, ईडीचा निर्णय जो काय आहे तो त्यांच्या बाजून लागला आहे, तर ती निश्चित समाधानाची गोष्ट. आमचा जाहीरनामा हाच आमचा एजेंडा. असे राऊतांच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा, शेवटी हा विषय न्यायप्रविष्ट आहे. पार्श्वभूमी अशी आहे की आमचे प्रयत्न होता की पहिल्यापासून युती व्हावी, आमचा प्रयत्न होता, पण त्यांच्याकडे मागणी जास्त पण होती. आमच्याकडे 550 लोकांचे अर्ज होते, त्यामुळे अधिक मागणी असल्यामुळे ते जुळू शकलं नाही. फॅक्ट आहे. आता निवडणूक झालेली आहे, निकाल लागलेले आहेत आणि एकनाथ शिंदेचं मला बोलणं झालं या विषयावर. तर त्यांनी म्हणलं की त्याला युती घ्यायला बरं होईल, त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला की सोबत घेऊन काम करायचं. हे त्यांचं व्यक्तिगत मत असेल, ज्यांनी आरोप केले त्यांचं व्यक्तिगत, हे काही शिवसेनेचं मत म्हणता येणार नाही, त्याचं व्यक्ती म्हणू शकतो. अशा आरोप प्रत्यारोप अर्थ नाही, जो पण ते पुराव्याविषयी काय बोलत नाही तो अर्थ नाही. आरोप प्रत्यारोप राजकीय दृष्ट्या मोटिवेटेड आहेत. हा काय शिंदे सेनेचा हा निर्णय आहे असं मला तरी वाटत नाही. अद्याप निर्णय घेतलेला नाही. जेव्हा निवडणूक घोषित होतो असं निर्णय आणि चर्चा करू आम्ही. असं की शेवटी कोर्टाचा निर्णय, ईडीचा निर्णय जो काय आहे तो त्यांच्या बाजून लागला आहे, तर ती निश्चित समाधानाची गोष्ट आहे. महापालिकेचा अजेंडा नेमका काय आहे? आमचा जाहीरनामा हाच आमचा एजेंडा. येत्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये धनुष्यबाणाशिवाय शिंदेच्या पक्षाला निवडणुका लढवा लागतील असं भाकीत जे आहे राऊतांनी केलेलं आहे. असे राऊतांच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा, शेवटी हा विषय न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयात जो निर्णय होईल चिन्हा संदर्भामध्ये किंवा त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये, तो निर्णय लागल्यानंतरची पुढची गोष्ट आहे. अजून काय तसं झालेलं नाही. राष्ट्रवादी शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. कुठे त्याने बिनशर्त शिवसेनेला पाठिंबा दिलाय. तुम्ही 49 धरायला शिवसेनेच्या एकंदरीत इंटरनल जे विषय आहेत, तो विषय आमदार कल्याणकर आणि त्यांचे गटनेते जे आहेत त्यांनी घ्यायचा आहे. त्यांना ठरवायचं काय करते. पाठिंबा घेतलं तर तो त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे, ते ठरवायचं काय करायचं. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्यातील कामासंदर्भात महंतांनी नाराजी दर्शवलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी येऊन त्यांच्याशी चर्चा करावी अशी मागणी महंत करण्यात येत आहे. मला यातली माहिती नाही, कारण तो जिल्हा वेगळा आहे. गिरीश महाजनजी सगळं पाहतायत, त्यामुळे नेमकं काय विषय मी बोलू शकणार नाही. राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांशी आमचा संपर्क नाही किंवा त्यांच्याकडून कुठला पुढाकार नाही, त्यामुळे या गोष्टीवर मी आज काय बोलू. शिवसेने सांगितलं, त्यामुळे शिवसेना आणि आम्ही एकत्र काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तशी नोंदणी सुद्धा महायुती म्हणून नोंदणी सुद्धा विभाग आयुक्तांकडे आम्ही केलेली आहे आणि याच्या पुढे शिवसेना भाजपा युती ही राहणार आहे महापालिकेत. संजय राऊत म्हणतात की राज्यात लवकरच सत्ता परिवर्तन होईल. असे संजय राऊत हे अनेक वेळा बोललेले आहेत, पण त्यांची स्वतःची इच्छा असेल पण तसं घडत नाहीये आणि होणारही नाहीये. सर हिंदी में बताइए, आज शिवसेना के साथ जो आपकी युति हुई 45 में बीजेपी क्या है उनके 4 देखिए, आज हमने भाजपा और शिवसेना इनकी महायुति हमने घोषित की है. इनके 4 नगरसेवक और भाजपा के 45 49 नगर सेवकों की युति रहेगी इस महानगर पालिका में. ऐसी हमने रजिस्ट्रेशन भी जाके डिविजन कमिश्नर के पास